मला हे कधी लक्षात आलं की आपल्याला प्रोफेशनली ह्याच्यात काम करावं लागेल, जेणेकरून चांगले पैसेही भेटतील आणि प्रोफेशनली काम केल्याने जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आपण पोहोचू. आणि आपल्या देशामध्ये सिद्धांत पकडला जात नाही, सिद्धांताने लोक फार कमी चालतात सर. कोविड खरोखर कोविडनी माणसं मेली आहेत की कोविडच्या धास्तीने जास्त लोक मेली आहेत असं वाटतं? परदेशात मुलांना काय शिकवलं जातं? त्याचं कारण आहे की तुम्हाला शिक्षणही करायचं असेल तर तुमचा खर्च स्वतःला करा. बरोबर. तर ते वयाच्या 14व्या वर्षी घराच्या बाहेर निघून जातात आणि स्वतः कमवतात, त्यावरून शिक्षण होतं. हो. पण नवीन माणूस आला ह्या व्यवसायात, तर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल सर की त्याने ह्या व्यवसायात आल्यानंतर कशा पद्धतीने कामाला सुरुवात करावी आणि टिकून राहायला काय मदत होईल, असा तुमचा गुरुमंत्र काय असेल? नमस्कार, मी साईनाथ सावंत आणि आपण पाहतात नॉलेज गेन फाउंडेशनच्या अर्थात KGFचा एक नवीन एपिसोड. आपल्याला माहीत आहे आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रतिथयच लोकांना आपल्यासमोर आणतो, त्यांच्याशी गप्पा मारतो आणि त्या क्षेत्राबद्दलची माहिती आपल्यासमोर घेऊन येतो. आजही आम्ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या एका अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्वाला इथे पाचारण केलं आहे आणि तुमच्यासमोर त्यांच्याशी आम्ही गप्पा मारणार आहोत. मला खात्री आहे तुम्हाला या गप्पा खूप आवडतील आणि त्या गप्पांमधून तुमच्या कामाच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मिळतील. श्री आशिष नागपुरे सर, नावाप्रमाणे ते नागपूरचेच आहेत आणि आज ते आमच्या या गप्पांसाठी मुंबईत उपलब्ध झालेत. हे आमचं आणि तुमचं सगळ्यांचं नशीब समजूया. अनेक वर्षांचा गाढा अभ्यास असलेले आणि त्या क्षेत्रात काम करून आपलं स्वतःचं एक नाव कमावलेली व्यक्ती आज आपल्याला लाभली आहे. जास्त वेळ न घेता आपण त्यांचा स्वागत करूया आणि गप्पांना सुरुवात करूया. सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही आपला किमती वेळ दिल्याबद्दल मनापासून तुमचे आभार. तर सर, जसा नागपूरपासून काल तुम्ही निघालात आणि इथंपर्यंत निर्विघ्नपणे पोचलात, तसाच तुमचा डायरेक्ट सेलिंगमध्ये इतक्या वर्षांचा प्रवास तो निर्विघ्न झाला की त्याच्यात पण काही अडथळे येत गेले आणि तुम्ही शहाणे होत गेलात आणि पुढे या हमरस्त्यावर तुमचा प्रवास जोरात चालू आहे? म्हणजे तुमचा अनुभव काय? सर, डायरेक्ट सेलिंगमध्ये मी 1999 मध्ये आलो. वा, म्हणजे 26वं वर्ष आहे. हो, 26वं वर्ष. आणि त्यावेळेस मी अहमदाबाद, गुजरातला होतो. HLL ला मार्केटिंग मॅनेजर होतो आणि हिंदुस्तान लेव्हल लिमिटेडला. आणि देशासाठी काहीतरी करावं लहानपणापासून असा विचार होता. तर त्यावेळेस स्वदेशी जागरण मंचचा मुख्य प्रचारक होतो. क्या बात. आणि उत्तर गुजरात तुमच्या नागपुरात बाळकडूच आहे ना? हो, देशासाठी हे करणं वगैरे. बिलकुल. हे मात्र खरं आहे. म्हणजे रक्तामध्ये देश हा दिसेलच सर. अगदी बरोबर. आणि तिथे नोकरी करता करता असं वाटलं का लोकांपर्यंत पोहोचण्याचं साधन काय? म्हणजे दरेक लोक, म्हणजे आपले नातेवाईक आपण पोहोचू शकू, मित्रमंडळीपर्यंत पोहोचू शकू, पण अनेक लोक ह्या पृथ्वीवर किती सारे लोक आहेत, देशात किती लोक आहेत, ह्यापर्यंत आपण कसे पोहोचणार? तर मला असं जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं बिलकुल जास्तीत जास्त लोकांपर्यंत. तर त्यावेळेस आमच्याच एक स्वदेशी जागरण मंचचे व्यक्ती होते, त्यांनी मला सांगितलं की सर, एक किट मी तुम्हाला देतो, आणि तिथून माझी सुरुवात झाली. अच्छा. म्हणजे त्यावेळेस फक्त स्वदेशी नाव लिहिलं होतं देशावर. आणि अशा कंपनीसोबत मी काम सुरू केलं का देश आर्थिक स्वातंत्र्य होईल. म्हणजे स्वप्न कसे होते, देश आर्थिक स्वातंत्र्य होईल. म्हणजे स्वदेशी जागरण मंचामध्ये आपण सगळं प्रचार करत असतो की आपण स्वदेशी वापरा, विदेशी वापरू नका, पैसा वाचू द्या, थांबू द्या. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, जर तुम्ही अर्निंग जर कराल तर किती मोठी गोष्ट आहे. याच्यासोबत हे करता बिलकुल एक तर स्वदेशीचा प्रचार पण होईल आणि तो पैसा लोकांना पण मिळेल आणि आपला देशही समृद्ध होईल. बरोबर. म्हणजे भारत हा आर्थिक स्वातंत्र्यामध्ये विश्वात नंबर 1 वर आहे. असा हेतू त्याच्यामध्ये मला देण्यात आला आणि त्यानंतर मी लोकांपर्यंत पोहोचलो. आता निस्वार्थ भावे काम केलं असल्यामुळे जागरण मंचाचं स्वदेशीचं राजू दीक्षितचे कितीतरी सेशन तिकडे अटेंड, उत्तर गुजरातमध्ये ते नेहमी यायचे. तर त्यावेळेस खूप सेशनमध्ये मी सोबत असायचो. तर त्याचा फायदा मला स्वदेशीमध्ये मिळाला आणि स्वदेशीमध्ये मी खूप फास्ट काम केलं. म्हणजे लोक विचारायचे, म्हणजे मी जेव्हा लेक्चर द्यायचो तेव्हा लोक म्हणायचे खरी गोष्ट बोलले. म्हणजे अमर टूथपेस्ट विकली मनातली
हा प्रत्येकाच्या मनातली गोष्ट की अमर टूथपेस्ट दुकानात घेण्यापेक्षा जर स्वदेशीमधून घेतली तर माझ्याकडे 1 रुपया येतील. बरोबर. किती सुंदर गोष्ट आहे. हो. आणि तो पैसा पण भारत देशातच आहे. नाही, देशातच राहील. देशातच राहील. देशातला माणूस समृद्ध होता होता देशाच्या बाहेर जाणारा पैसाही थांबेल. तर त्यामुळे मी डायरेक्ट या सिस्टम मध्ये जुळलो आणि म्हणजे सुरुवातीला तुम्ही इमोशनली या व्यवसायात आलात असं आपण म्हणूया. बिलकुल बरोबर बिलकुल की? बिलकुल की बाबा एक देशभक्तीपर भावना हो. आणि त्याला संलग्न असलेला तो संकल्पना, कॉन्सेप्ट म्हणूया, आणि बिलकुल. त्याच्यामुळे तुम्ही आकर्षित झालात. बिलकुल आमची सुरुवात तशीच झाली होती. अच्छा. पण मग काळाच्या ओघात तुम्ही सुरुवातीला बरेच जण इमोशनली जरी त्याच्यात सामील झाले तरी तुम्हाला हे कधी लक्षात आलं की आपल्याला प्रोफेशनली ह्याच्यात काम करावं लागेल जेणेकरून चांगले पैसेही भेटतील आणि प्रोफेशनली काम केल्याने जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आपण पोहोचू. तर तिथे तुम्हाला काही असं गोष्टी शिकायला किंवा हे काही मिळाल्या का? हो. हां. म्हणजे स्वदेशीने भरपूर शिकवलं. हम्म. उत्तर गुजरातमध्ये भरपूर सेशन्स केले हम्म. आणि तिथे प्रोफेशनली प्रोग्राम व्हायचे. बरं. म्हणजे लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम व्हायचे. हम्म. तर मला त्यावेळेस असं वाटलं की जर मी विदेशी कंपनीमध्ये काम करतोय पण ते कंपनीसाठी काम करतोय बरं. आणि सॅलरीसाठी करू. सॅलरीसाठी काम बरं. करतोय हां. आणि इथे जे आहे हे स्वतःसाठी काम करतो, स्वतःच्या देशासाठी काम करतो आणि लोकांनाही समृद्ध बनवतो. बरं. मानसिक समाधानासाठी. मानसिक समाधान. प्रोफेशनलिझम ऑटोमॅटिक आलं सर. हो. म्हणजे भावनात्मक जुळलो बरोबर आहे हम्म. पण त्यातून अर्निंग व्हायला लागली. बरोबर. अर्निंग व्हायला लागली पण माझा नाही पण माझ्यासोबत 100 लोकांचा पण घर चालायला लागलं. बरं. तर प्रोफेशनलिझम ऑटोमॅटिकली आलं. हम्म. तर मी त्यासाठी संपूर्ण उत्तर गुजरातमध्ये एक प्रकारे शिबिरच करत होतो. बरं. स्वदेशी मेळ्यामध्ये स्टॉल लावत होतो. स्वदेशी मेळे केले जवळपास मी 4 हां. स्वदेशी मेळे हम्म. ऑर्गनाईज केले होते. म्हणजे त्या काळात झपाटल्यासारखं काम करत होते तुम्ही आणि बिलकुल. तुमच्यासारखे अनेक लोक. हो 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 हो. हां. शब्द म्हणजे कोणाचा तरी शब्द असं म्हणजे यांनी म्हटलं आशिष भाई, मला आशिष भाई म्हणाय, स्वदेशी वाळा आशिष भाई. हा हा. गुजरातीमध्ये स्वदेशी वाळा आशिष भाई असे म्हणायचे. बर. म्हणजे हारीज पासून भुज पासून सगळे लोक मला ओळखायचे तिथे. हा, हा, हा. आणि तिथे मी म्हटलं की लोक घेऊन यायचे. तर अशा एका वेळेस 100 किट्स जायच्या. वाव. म्हणजे ती तुमची फेस व्हॅल्यू होती. फेस व्हॅल्यू होती सर. कारण हे काही चुकीचं सांगत नाहीयेत. नाही जे सांगतायत त्याच्यात वजन आहे वजन. आणि स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही गोष्टीचा संगम दिसतोय बिलकुल असं त्या कॉन्सेप्ट मध्ये लोकांच्या समोर घेतलं. बिलकुल सर. 100% देशभक्ती दाखवत होते हा हा. आणि देशभक्ती होती पण हम्म. असं आपण त्याच्याकडे बघत होतो. हम्म. साधारण किती लोकांचं संघटन तुमच्या माध्यमाने उभं राहिलं होतं ग्राहकांचं? 20,000च्या आसपास. बापरे. हो. कारण एक 50 डेपो हो माझ्याद्वारे झाले होते. हो. डिस्ट्रीब्युटर हा सेंटर. डिस्ट्रीब्युटर सेंटर सर. क्या बात. काही ठिकाणी साई स्वदेशी वितरण केंद्र, काही ठिकाणी आपलं आझाद स्वदेशी वितरण केंद्र, अशा देश क्रांतिकारी नावाने आम्ही सेंटर. आणि सगळे लोक एकमेकाशी कनेक्टेड होते त्या एका भावनेपोटी. भावनेपोटी. बिलकुल. देश प्रथम. देश प्रथम. देश. चला, म्हणजे या निमित्ताने डायरेक्ट सेलिंगशी तुमचा संबंध आला. हो हो हो. पुढील काळात म्हणजे आता तुम्ही जो प्लॅन ज्या प्लॅनवर काम करत होतात हं. त्याच्यावरून आता तुम्हाला 26व वर्ष चालू आहे. हो हो. तर किती प्रकारचे प्लॅन तुमच्या माहितीप्रमाणे आज मार्केटमध्ये आहे? म्हणजे प्रकार प्लॅनचे शेवटी ते कॉम्पन्सेशन आहे. हो. कशा पद्धतीने द्यायचं त्या कंपनीचा हे आहे. तर असे कोणते कोणते प्रकार ठळकपणे आहेत जे आमच्या नवीन लोकांना ह्याच्याबद्दल माहिती घेताना हे समजून घ्यायला आवडेल की जनरेशन प्लॅन किंवा इतर जे आहेत तुमच्या ह्याच्याप्रमाणे सर किती प्रकारचे प्लॅन मार्केटमध्ये असावेत? सर प्लॅन अनेक प्रकारचे आहे. म्हणजे पिरॅमिड आहे, बायनरी आहे, पण डायरेक्ट सेल आहे, जनरेशन आहे. हे सगळे जे प्लॅन आहे दरेक कंपनीने ठेवले आहेत. बरोबर. वेगवेगळ्या पद्धतीने. पण कुठे कुठे काही काही त्रुट्या आहेत. माझा विचार नेहमी असा शोधत होतो मी की अशी कोणती तरी कंपनी आहे का ती इक्वल सगळ्यांना बरोबर ठेवेल, इक्वल सगळ्यांना बरोबर देईल, समान. बरोबर आहे. सर्वांना समान संधी होईल. सर्वांना समान संधी मिळेल आणि डेव्हलपमेंट होईल. आणि महत्वाचं हे सर की गव्हर्नमेंट सर्वंट जे आहेत, सरकारी नोकर जो आहेत, हा गेल्यानंतरही त्याच्या बायकोला पेन्शन मिळते किंवा बायको असेल तर पतीला मिळते. बरोबर आहे.
असा कुठेतरी प्लॅन आहे का असा. तर मला असं वाटतं सर, कारण मी कंपनीचे नाव नाही सांगत, पण अनेक प्लॅनमध्ये मी जाण्याचा प्रयत्न केला आणि मी डायरेक्टर लेवलवर बसलेलो आहे त्या लोकांसोबत. तर त्याच्यात मला कुठेही असं दिसले ना, आढळलं नाही. पण एक प्लॅन जस्ट ऍक्सिडेंटली समजून जा, त्या प्लॅन मध्ये नाही आलो मी, पण इथे पण ऍक्सिडेंटली आलो या प्लॅन मध्ये 2018ला. 28/10/2018 म्हणजे एवढ्या वर्षामध्ये. तारीख पण लक्षात. हा बिलकुल सर. आता तुम्ही म्हटलं तर स्वदेशीची मला आज पण डिस्ट्रीब्युटर आयटी पाठ आहे. म्हणजे हे जे हृदयापासून केलं जातं, जिथं आपण मनापासून करतो ते सगळं स्मरणात राहतं. लवकर माणूस विसरू इच्छित नाही. बिलकुल. पण काही गोष्टी अशाही असतात की माणूस लवकर विसरू इच्छितो की बाबा कुठे जग मारली आणि कुठे. अगदी बरोबर बोलले तुम्ही. बरोबर आहे. म्हणजे आपला वेळ वाया गेला असं वाटतं. तर 28/10/2018ला मी या कन्सेप्टमध्ये आलो, नवीन कन्सेप्टमध्ये, आणि त्याचा प्लॅन बघितला नंतर. पहिले तर भावनात्मकरित्या जॉईन झालो, पण त्याचे प्लॅन बघितल्यानंतर वाटलं की हा प्लॅन आपण गेल्यानंतर आपल्या पत्नीला भेटू शकतो, आपण गेल्यानंतर आपल्या मुलांसाठी होऊ शकतो, नॉमिनींना. आणि या बाबतीमध्ये काही देश खूप म्हणजे सिद्धांतवादी आहे, म्हणून ते देश समोर आहे. बरोबर. आणि आपल्या देशामध्ये सिद्धांत पकडला जात नाही, सिद्धांताने लोक फार कमी चालतात सर. म्हणजे आता समजून जा की माझ्यासोबत 100 लोक आहेत, तर मी कसा मोठं झालो पाहिजे तोच प्रयत्न केला. ठीक आहे. तर काही देश असा आहे की ते असे विचार करतात की सगळे सोबत मिळून गेले पाहिजे. मग मला इथे थोडंसं हे आडवावं असं वाटतंय की तुमचं सुरुवात तर एका देशाभिमानी वृत्तीमुळे झाला. हो. काळाच्या ओघात डायरेक्ट सेलिंगच्या वेगवेगळ्या कंपन्या पाहण्यात आल्या, अभ्यासण्यात आल्या. मग तो जो फक्त देशापुरताचा जो हे होता, स्वदेशी किंवा आपलं इंडियनच, ही भावना मागे पडून त्याच्यात व्यावसायिकता आली. आणि संपूर्ण जग हे काय म्हणतात, ग्लोबल व्हिलेज. आणि जर ह्या जगामध्ये आपल्याला सुद्धा स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांच्याशी स्पर्धा करावी लागेल. बिलकुल. आणि त्यांना अव्हेरून ती स्पर्धा नाही होणार, नाही. त्यांच्या तोडीला जाऊनच ती होऊ शकते. हा विचार तुमच्या मनात रुजायला म्हणजे केव्हा सुरुवात झाली? आणि मग तुम्ही आत्ताच्या ज्या कॉन्सेप्टमध्ये आहात ती मल्टीनॅशनल कंपनी आहे, आपण माहीत आहे. बिलकुल. मग हा जो स्थित्यंतर झालं विचारांचं, हे कसं घडलं असं? अगदी बरोबर बोललंय, चांगला प्रश्न विचार केला. कारण पहिली कंपनी माझी जी होती देशभक्तीपर होती. आजच्या काळात मी इतकं म्हणजे एवढ्या जीवनामध्ये सर्व्हिस झाली, बिझनेस मी करतो आहे, या सर्वांमध्ये मी बघितलं की विटॅमिन एम शिवाय काहीच नाही या जगात. मनीबाई. आणि कोविडमध्ये मी बघितलं सर, कारण माझं सोशल नक्षल एरियामध्ये पण मी काम करतो. आणि नक्षल एरियामध्ये शिबिर जसं मला रिक्वायरमेंट तसे मी तिथे पुरवतो. आणि अशा ठिकाणी जातो की जिथे कोणीच जाऊ नाही शकणार, अशा ठिकाणी. म्हणजे मी ते बघत नाही की तिथे मग कोण काय अटॅक करेल, ते पण अशा ठिकाणी जाऊन जीविताशी धोका. जीविताशी धोका. कारण सर माझं म्हणजे सुरुवातीपासून म्हणणं आहे, ठरवलेलं आहे की मरणाला स्मरण करणारा प्राणी मी आहे. म्हणजे तुमच्यासोबत बोलता बोलता नंतर काही झालं तरी स्मरण करून मरण आहे. ठीक आहे. आणि जो माणूस जर मरणाला स्मरण करतो तो कशाला भिवू शकतो, कशाला घाबरायचं? बरोबर आहे की नाही? तर आता 14 वर्षापासून ते करतोय. तर त्यामध्ये कोविडमध्ये मी बघितलं, कोविडमध्ये लोकांपाशी, कोविडमध्ये मी पोलीस कमिशनर सोबत, नागपूर पोलीस कमिशनर सोबत काम केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी बघितलं आहे की लोकांपाशी सर पैसा होता तरी बेड नाही मिळाले. हे मात्र खरं आहे. आलं का लक्षात? आणि त्यानंतर मी विचार केला की पैसा असताना पण बेड नाही भेटू शकत, ऑक्सिजन भेटू शकत नाही आहे, आणि लोक फिरून राहिले आहे, तर किती दयनीय अवस्था आहे हे मी प्रत्यक्ष पाहिलेली, अनुभवलेली. कुठलं तरी इंजेक्शन होतं, त्याची कॉस्ट कितीतरी ब्लॅकनी लोक, रेमडेसिवीर. आणि हे बिलकुल सर, एक 5,000चं 2-2 लाखाला विकण्यात आलं. बरोबर. आणि म्हणजे घाटावर तर बिलकुल सर लाशा ठेवायला जागा नव्हती, हे परिस्थिती होती. आणि जे आकडे होते सर ते 10% दाखवत होते. पूर्ण नाही दाखवत, पूर्ण नव्हते दाखवत. आम्ही ग्राउंड रूटवर काम करत होतो, आम्हाला कोविड माहीत पण नाही असं. कारण आम्ही त्यावेळेस असं विचारलं, अरे करते करते शहीद हो जाएंगे तो भी अच्छी बात आहे. आता त्याला जोडून एक प्रश्न, म्हणजे हा जरा आपल्या ह्याच्याशी वेगळा आहे पण निघाला म्हणून. कारण
माझाही त्याच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन होता. हा. कोविड खरोखर कोविडनी माणसं मेली आहेत की कोविडच्या धास्तीने जास्त लोक मेली आहेत असं वाटतं तुम्हाला? 100% तुम्ही साईनाथ सर बोलले. ऍक्च्युली काय आहे, कोविडच्या धास्तीने मेले. हा, अगदी बरोबर. हे मी प्रत्यक्ष बघितलं, कारण अनेक धडधाकट लोक गेली हो 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 जी बॉडीनी एकदम चांगले म्हणजे सनी देओल सारखे लोक पाहिले मी. कमजोर असलेली माणसं गेली. बिलकुल बिलकुल. माझा स्वतःचा अनुभव असा, मी त्यावेळेला लॉकअप गार्ड करायचो. लॉकअप मध्ये आरोपी असायचे. हा, लॉकअप. माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन झाल्यामुळे मला तिथे ठेवलं जायचं. अच्छा. आणि साधारण 50 क्रॉस झालेलीच होती तळोजा पोलीस स्टेशनला. बरोबर. तर काही आरोपींना तो कोविड व्हायचा, डिटेक्ट व्हायचा ना. तर मग त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाणं, त्या कोविड सेंटरमध्ये ठेवणं, मग तिथे गार्ड ड्युटी करणं. आता त्या ह्याला बेडी लावून ठेवायचं कॉटवर, म्हणजे हातला. हो, मग हात लावणं आलंच. मग त्याला काही तासांनी सर लघवीला जायचंय, टॉयलेटला जायचंय, त्याच्याबरोबर जाणं आलंच. पळून गेला तर काय करणार? हो ना. तर मी एक असा मला नेहमी वाटत आलंय की कोविड हा अस्तित्वातच नव्हता. म्हणजे तसं नसेलही, पण जर असेल तर तो मला घेऊन जाईल तर बरं होईल असं वाटायचं. का? मला शुगर होती, ब्लड प्रेशर, हे ते सगळं. त्यावेळेला काहीतरी डिक्लेअर झालं होतं बघा, 50-60 लाख रुपये मिळतात. हो हो हो. आणि मला असं वाटायचं, आता ते खरं वाटणार नाही तुम्हाला, पण मला असं वाटायचं चला ह्याच्यात मी गेलो तर घरच्यांचा फायदा होईल. अरे बाप. 50-60 लाख रुपये मिळतील असं. अमिताभ बच्चनच्या मजबूर पिक्चर. आणि मी बिनधास्त जायचो हा. आरोपींना ते हे करताना ते करताना. मला काहीच झालं नाही. अच्छा. कारण मला ना, मी ते इथंपर्यंत पोचूच दिलं नाही, नाही. अंतर्मनापर्यंत. बिलकुल. काय नाहीच आहे हे, असं मी हे केल्यामुळे ना मला काही झालं नाही. आणि आमचे पोलीस खात्यातले चांगले चांगले अधिकारी सर, जे बॉडीने चांगले होते, सदृढ होते, निरोगी होते, पण त्यांनी जे मनात घेतलं आणि मग त्यांना श्वासोश्वास घेणं जड जायला लागलं आणि गेले, असे अनेक लोक मी बघितले. बरोबर आहे. मग माझ्या मनात असं आलं की खरा कोविड यांचा मृत्यूला कारणीभूत नाही ठरला, यांची भीती कारणीभूत ठरली. तुम्हाला आठवते लहानपणी स्कायलॅब पडणार? हो हो हो. तर गावोगावी, आम्ही त्यावेळेला गावी ग्रामीण भागात होतो, तर गावोगावी ना बकरी कापून लोक गाव जेवण करायचे. गाव जेवण करायचे. उद्याचा भरोसा नाही, पडलं तर मरणारच आहे, तर आत्ताच खाऊन घ्या. तुमच्या इकडे नागपूरला होतं की नाही मला माहिती नाही. नागपूर होतच ना. मरणाची भीतीने बरेचसे मेले, प्रत्यक्ष आजारापेक्षा, असा माझा अनुभव आहे. सत्य. ते दुमत असू शकतं, पण आता हा जरा विषयांतर झालं. नाही, मी प्रत्यक्ष बघितलं ना सर. तुम्ही डिपार्टमेंटला होते, पोलीस डिपार्टमेंटला होते, तर तुम्ही बघितलं आणि मी प्रत्यक्ष बघितलं. कारण इतके लेबर मी ट्रान्सपोर्ट करायचो, लेबरांना फूड सर्व करायचो, आमची जी टीम होती, बरोबर. ते तर आम्ही म्हणजे मोठे मोठे अधिकारी लोक हात नाही लावायचे, आणि आम्ही स्वतः हात पकडून बाबा रे हे कर, चल हे चल घेऊन आम्ही पाहत होतो. तर त्यावेळेस आम्ही बघितलं की चांगले चांगले लोक गेले. का बरं? तर ती फक्त मात्र भीती जीवनातली. अगदी बरोबर. दुसरं काहीच नाही. माझं काय होईल, सबकॉन्शियस माइंडला त्यांना घेरून टाकलं त्यांनी. आणि मी काय खरं नाही, मी वाचत नाही, तथास्तु. बस बस तथास्तु म्हटलं अशी. आणि ज्यांनी हे स्वीकार केलं की बाबा आता काही खरं नाही आहे, ते गेले. आणि ज्यांना वाटलं अरे मला माहितच नाही कोविड काय आहे, ते वाचले. अच्छा, डायरेक्ट सेलिंग मध्ये येण्यापूर्वी तुम्ही चांगल्या जॉबला तर होता, मॅनेजर होता, बिलकुल, चांगलं सॅलरी हे होतं. त्या डायरेक्ट सेलिंग मध्ये अशा अनेक लोकांची आयुष्य बदलून गेल्याचं तुम्ही पाहिलं असेल, जे कालपर्यंत गोरगरीब होते. व्यक्तिमत्व बदलताना पण दिसली का तुम्हाला लोकांची? त्याचं कारण सांगतो की हातात कड, वाढलेली दाढी आणि 2 बटणं उघडी ठेवून हे चालणारा माणूस जेव्हा डायरेक्ट सेलिंगमध्ये येतो तेव्हा तो इनशर्ट करतोय, टाय घालतोय, ब्लेझर घालतोय, असं चित्र बऱ्याच ठिकाणी दिसलं. तर डायरेक्ट सेलिंगचा हा एक चांगला साईड इफेक्ट म्हणावा का, की माणसाचे विचार बदलायला, त्यातलं मग ते प्रशिक्षण असो, त्यांनी सुचवलेली चांगली पुस्तकं असो, याच्यामुळे माणसांचं विचार बदलायला पण कारणीभूत झालंय असं तुमच्या निदर्शनाला आलंय? काही अंशता मी म्हणेल सर. तुम्हाला सांगतो, जय जवान जय किसान लालबहादूर शास्त्रींचा नारा होता, तो देशामध्ये सर्वांनी स्वीकार केला. तसंच मला असं वाटतं की तुमच्या बिझनेसमध्ये म्हणजे डायरेक्ट सेलिंगमध्ये तुम्ही जेव्हा आलात आणि तुम्ही जे डेव्हलपमेंट केले, तुम्ही अर्निंग करून राहिले, आणि त्याच्यामध्ये तुम्ही हाताला म्हणजे सोन्याचं कड, गळ्यात हे केल्याने
काय नाही, सिम्प्लिसिटी इज द मेन पॉवरफुल टूल ऑफ द येस, आपलं असलं पाहिजे. हो हो, आलं का लक्षात? पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी. तर तुमचा व्यक्तिमत्वच तुमच्या सिद्धांतावर असते का तुम्ही सिद्धांत कसा आहे तुमचा, तुम्हाला काय करायचं आहे. जसं स्वामी विवेकानंदजींना काय पाहिजे होते, त्यांच्यासारखे 100 लोक पाहिजे. हो बरोबर बरोबर. बरोबर. आणि त्याआधी ते गेले, हो. 100 लोक मिळाले का? नाही. ते तर अद्भुत दिव्य हो. व्यक्तिमत्व होतं, महापुरुष होते ते. ठीक आहे. त्याच पद्धतीचा विचार मी आता डायरेक्ट सेलिंग मध्ये घेतला सर, आता 2018 नंतर, हा, की असे या पृथ्वीवर, म्हणजे देशातली गोष्ट नाही, बरोबर, संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये असे 100 लोक घडवायचे की ती अनेक लोकांना आर्थिक हजारो स्वातंत्र्य. लोक घडवतील, हजारो लाखो लोक बिलकुल, घडवतील. आणि किती वेळ लागेल मला नाही हा, माहिती. बरोबर, पण सुरुवात तर केली पाहिजे. गॉड कोणीतरी नोज व्हेरी केल्याने होत आहे रे, आधी आधी केलीची केलीची पाहिजे, पाहिजे. आणि ती सुरुवात झालेली आहे. नाही, माझा प्रश्न असा होता सर, म्हणजे जे आमचे नवीन लोक पाहणारे, हा. त्यांना डायरेक्ट सेलिंग बद्दल बऱ्याचशा कल्पना आहेत ना, हा हा. चित्र विचित्र. हो. तर डायरेक्ट सेलिंग मध्ये पैसे मिळतात हे आता जवळजवळ लोकांना पटलंय, समजलंय, हो, माहिती आहे. बरोबर आहे. हो. भले साशंक असले तरी त्यांना हे माहिती आहे की हे लोक उड्या मारतायत, म्हणजे यांना पैसे मिळतायत म्हणून उड्या मारतायत. बरोबर आहे. पण जो मानसिक आणि व्यक्तिमत्व वाईज जो काही बदल होतोय, ही पण एक सकारात्मक गोष्ट आहे ना. म्हणजे चांगली पुस्तकं सुचवली जातात. हो हो हो. म्हणजे तुम्ही जेव्हा आलात या व्यवसायात, मी पण आलो, तर डेल कार्नेगींचं मित्र जोडा लोकांवर प्रभाव पडा, म्हणजे हाऊ टू विन फ्रेंड अँड इन्फ्लुएन्स पीपल, किंवा पॅरेबल ऑफ पाईपलाईन, हा, पाईपलाईनचं आवडतं पुस्तक आहे. होय ना. हो. त्याच्यानंतर हू मूड माय चीज, बरोबर, बडी सोच का बडा जादू, बडी सोच का बडा. ही पुस्तकं सजेस्ट करण्यात आली. आणि ती वाचल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की अरे, हा दोष तर माझ्यातच आहे. जे पुस्तकं आपल्याला सर्वांच्या समोर अपमानित करत नाहीत. आपण एकांतात वाचतो, आपल्याला आपलं व्यंग दिसतं आणि आपण ते दूर करायला मदत होते. आपला आरसा सर, आपला आरसा. बरोबर आहे. आणि ते ह्या इंडस्ट्रीची देण आहे असं म्हणता येईल नाही का? 100%. शिवाय हा. तुम्ही जे LDP म्हणता, तुम्ही जे एज्युकेशन वर्कशॉप्स म्हणता, त्याच्यामध्ये सुद्धा आपली नकारात्मक विचारसरणी किंवा सकारात्मक विचारसरणी हे शब्द दैनंदिन ह्याच्यामध्ये कानावर पडत नाहीत. म्हणजे नाही, रोजच्या ह्याच्या जीवनामध्ये आपण लहानपणी शाळेत शिकलोय मान्य आहे, पण ते वारंवार हे केलं जात नाही. पण ते यांच्या वर्कशॉप्समध्ये, LDP मध्ये, नेतृत्व विकास कार्यशाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला पण हजारो लोकांच्या समोर बोलायची संधी मिळते. तर हे त्याचे वेगळे पैलू आहेत असं म्हणायला हो हरकत हो. नाही. व्यक्तिमत्व चेंज होतं. टाइम अँड मनी फ्रीडम साठी या व्यवसायात मेहनत केली पाहिजे असं म्हणतात. हो. टाइम अँड मनी फ्रीडम म्हणजे नेमकं काय, हे आमच्या जरा नवीन लोकांना ऐकायला बरं वाटेल. टाइम आणि मनी फ्रीडम म्हणजे बघा सर, आपण जे दैनंदिन जीवनामध्ये काम करतो, म्हणजे कुठे जॉब करतो किंवा कुठे बिझनेस करतो, व्यवसाय करतो, तर त्यामध्ये वेळ जास्त जातो पण फ्रीडम भेटत नाही. बरोबर. तर आपण असा एक रस्ता शोधला पाहिजे की ज्यामध्ये आपण कमीत कमी वेळ टाकून टाइम आणि मनी फ्रीडम भेटलं पाहिजे आपल्याला. बरोबर. दरेक व्यवसायामध्ये आपण खूप काही वेळ देतो पण तेवढे अर्निंग भेटत नाही. आजची कंडिशन अशी आहे की तुम्हाला 2-3 मार्ग शोधून ठेवावा लागतो. म्हणजे कंडिशन अशी आहे की वेळ आहे तर पैसा नाही, पैसा आहे तर वेळ नाही. वेळ नाही आहे. दात आहे तर चणे नाही, चणे आहे तर दात नाही. म्हातारपण होऊन जाते, म्हातारपणी म्हणतो आपण बीचवर जायचं, शक्यच नाही. तर माझं म्हणणं आहे की वयाच्या 40-50च्या आतमध्ये सर्व काही करून टाकलं पाहिजे. तर म्हणून मुलांनी, खास करून मी सर, म्हणजे या देशातल्या युवांना एक संदेश देऊ इच्छितो की त्यांनी वयाच्या 14, 15, 16, 17 किंवा 18व्या वर्षी तरी एक साईड इन्कम केलीच पाहिजे. बरोबर. कारण या देशामध्ये बेरोजगार भरपूर आहे. बरोबर. आणि सरकारची कॅपॅसिटी नाही सर. पण हे चित्र परदेशात नाही आहे. नाही, परदेशात मुलांना काय शिकवलं जातं? त्याचं कारण आहे की तुम्हाला शिक्षणही करायचं असेल तर तुमचा खर्च स्वतःला करा. बरोबर. तर ते वयाच्या 14व्या वर्षी घराच्या बाहेर निघून जातात आणि स्वतः कमवतात, त्यावरून शिक्षण होतं. हो, असं असतं. आपल्या इथे वयाच्या 25 वर्षापर्यंत आपण शिकवत असतो. आई बापाने पोसायचं, आई बापाने पोसायचं, लग्नही आपणच करायचं, करून द्यायचं आणि नंतर मुलं करतील ते पाहू. बरोबर. तर हे जे आहे देशातले चित्र बदलायलाच पाहिजे. आज देशातले आज आपले माननीय पंतप्रधान साहेब ते पण नेटवर्क मार्केटिंगला प्रोत्साहित करून राहिले ना. म्हणून आता त्यांच्या मंत्रिमंडळात पियुष गोयल साहेब, स्मृती इराणी मॅडम, याच्या मुख्यमंत्री, दिल्लीच्या मुख्यमंत्री त्या
रेखा काय बरं त्यांचं नाव, त्यांनी पण डायरेक्ट सेलिंगच्या मंचावर येऊन डायरेक्ट सेलिंगबद्दल आपले चांगले विचार मांडलेले आहेत. बिलकुल. अच्छा, या नवीन सरकारने 2016ला गाईडलाईन्स आणल्या, हो हो 2019ला आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी गाईडलाईन्स आणल्या, आणलं. बरोबर आहे, हो. मार्गदर्शक तत्वे. हो. आता त्याच्याशी कायद्याचं रूपांतर करतायत. बरोबर. तो नेटवर्क हा शब्द पण त्यांनी एक्सेप्ट केला. ऍक्सेप्ट केलं. ह्या सगळ्या सकारात्मक गोष्टी घडतायत. म्हणजे ह्या इंडस्ट्रीकडे जो बघण्याचा दृष्टिकोन कलुषित आहे थोडाफार, तो दूर व्हायला ते मदत करतायत. सर, तरीही सर, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीबद्दल काही गैरसमज आहेत. तुमच्या दृष्टीने काय वाटतंय, ते कोणते गैरसमज आहेत आणि का आहेत? सर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीला गैरसमज का बरं मानतात लोक? दृष्टिकोन बदललेला आहे या लोकांचा, हा. की नाही हे वस्तू विकायला आलेलं आहे हा. किंवा हे वस्तू आहे असंच आहे. मला सांगा सर, डायरेक्ट सेलिंग केव्हा नाही आहे? सगळीकडेच आहे सर. लहानपणापासून आपण सुईच्या टोकापासून तर हे आपलं हेलिपॅड विकताना बघून राहिलो, ते हो. डायरेक्ट सेलिंग ऑलरेडी आहे. सेलिंगच आहे आणि ते. नेटवर्क मार्केटिंग आहेच ऑलरेडी. हो मॅन्युफॅक्चर टू डिस्ट्रीब्युटर पर्यंत जाते, हो. म्हणजे परचेसर पर्यंत जाते. हे नेटवर्क मार्केटिंग नाही तर आणखी काय? सांगा बरं. ग्राहकांचं नेटवर्कच आहे ते. ग्राहकाचं नेटवर्कच आहे. हा. दरेक जण काही ना काही लोभ देऊन विकूनच राहिलेला आहे बरोबर की नाही? हम्म. आपण इथे काय होतो, आपण इथे पर्सन टू पर्सन भेटतो, हो आपण इथे फॅमिली टू फॅमिली भेटतो. बरोबर, अगदी बरोबर. तर त्यामुळे काय होते, इथे अर्निंग 100 लोकांना भेटते. हम्म. आणि तिथे त्या ठिकाणी काय होते की एक दोन माणूस, एक दोन व्यक्तीच मोठे होतात. हो, ते मूठभर लोक मूठभर लोक मोठे होतात, त्यामुळे ते खपत नसते. तिथे सर्वांमध्ये पैसा डिस्ट्रीब्यूट केला ते जातो. सर्वांमध्ये दिसतं. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात सगळ्यांना समान मिळण्याची शक्यता असते. बिलकुल. त्यातही मेहनत करणारे वरती जातात, मेहनत करणार. ऑब्विस आहे. आज कोणता वेळ असा, म्हणजे कोणता बिझनेस असा आहे की त्यात मेहनत करायची नाही? मेहनत सर्वांमध्ये आणि असते. यशाच्या शिखरावर गर्दी कमीच असणार ना, बिलकुल. कारण त्यासाठी लागणारा त्याग, त्यासाठी लागणारं मेहनत करण्याची सगळ्यांचीच संधी सगळ्यांना मिळते. सोनं करणारे कमी असतात म्हणून तिथे गर्दी कमी आहे, बरोबर. माती करणारे जास्त आहेत म्हणून ते खाली असतात रेंगाळताना. तेच कारण आहे. तेच काय समजून नाही घेत सर. समजून नाही. म्हणजे या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये अनेक लोक आलेले आहेत, हम्म. पण त्या इंडस्ट्रीला समजले नाही. बरोबर. म्हणून इन झाल्यानंतर सुद्धा ते वाईट बोलतात. हा. याचं कारण हे आहे की त्यांनी समजलंच नाही त्याला हा. की आपण काय आहे. हम्म. या 24 तास भगवंतांनी आपल्याला दिले आहे, बरोबर. तर 24 तासात आपण आपल्यामध्ये किती वेळ टाकतो आणि आपण बाकीचा मनी फ्रीडमसाठी, टाइम फ्रीडमसाठी आपण किती वेळ दिला पाहिजे, हा. हा विचार ते करत नाही. अगदी बरोबर. पण जसं कृष्ण भगवंतांनी काय सांगितलं, कर्मण्ये वा अधिकार असते. बरोबर आहे. पण पुढे मा फलेषु कदाचन हा विसरून जायचा आहे. हा, फक्त कर्मण्ये वा अधिकार असते, तर तुम्हाला फक्त कर्मच करायचं आहे. फळ द्यायला ते बसलेत ना. 100% देतात सर. माझं जीवनच त्यांच्या भरोश्यावर. की आपण एक कहाणी ऐकायचो की एक भक्त देवाकडे जातो की मला यशच मिळत नाही. बरोबर. तर देव म्हणतात एक काम करतो, झाड दिसतंय ना, त्या झाडाला अनेक फळं लागलेली दिसत आहेत तुला, तू जाऊन झाडाला हलव, 5 चांगली फळं पडतील, तुझं आयुष्य बदलून जाईल. मग कालांतराने परत तो भक्त देवाजवळ येतो रडगाणं गाव, मी 5 फळं पाडण्याचा प्रयत्न केला, एकही पडलं नाही. देव म्हणाले मी तुला काय सांगितलं होतं, झाडाला जाऊन हलव, फळं पाडण्याचं काम तुझं नाही आहे, ते माझं काम आहे. बरोबर. तू तुझं कर्म ते नाही केलंस, तू फळं पाडायला गेलास, तुला झाडाला हलवणं हे तुझं कर्म होतं. बरोबर. फळं पाडायचं काम, योग्य ती फळं पाडायचं काम ते माझं होतं. तू फळं का पाडायला गेलास? तू देवाच्या कामात इंटरफेअर करतोय. तसं या व्यवसायात सर नेमकं कर्म काय, म्हणजे शोध प्लान हे कर्म की आणि दुसरं कुठलं कर्म, असं तुमच्या अनुभवातून तुम्हाला काय वाटतं? माझ्या अनुभवाने सर 100% शोध प्लान. हलवा, बस बस बस, दुसरं कोणतंच कर्म नाही. हा. मी आजही माझ्या टीमला मी सांगतो की तुम्ही फक्त लोकांपर्यंत पोहोचा आणि त्यांना शोध प्लान करा. बरं. बाकी सोडून द्या त्यांच्या बरोबर. त्याच्यावरून आठवलं सर, आज तुम्हाला 26 वर्ष झालीत ह्या व्यवसायाला. आपल्या देशात इंट्रोड्यूस होऊन जवळजवळ 29 वर्ष झाली ही बरोबर संकल्पना. बरोबर. 26 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही या व्यवसायात आलात आणि आत्ता 26 वर्षानंतर या इंडस्ट्रीकडे बघताना तुम्हाला काय बदल जाणवतात सर? मागील 26 वर्षामध्ये सर फार काही बदल झालेला आहे. म्हणजे 2 दशक निघून गेलेले आहेत. तर यामध्ये काय होतं की पूर्वी जे होतं ते ऑफलाईन होतं.
हो. जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते पण ऑफलाईन होते सुरुवातीच्या काळात. सुरुवातीच्या काळामध्ये. म्हणजे आपल्याला प्लॅन दाखवायचा असेल तर आपल्याला लिहून ऑन पेपर दाखवत होतो. आज काय झालं, आज सगळं तफावत झाली आहे की आज सगळं ऑनलाईन झालं, डिजिटल. आज मीटिंग घ्यायची असली त्यावेळेस तर आपल्याला दुसऱ्या गावी जायचं होतं, तर आपल्या 50 किलोमीटर जायचं तर आपल्याला निघावला, बस पकडावी, ट्रेन पकडावी, जे काही आहे, तर खूप काही म्हणजे संघर्ष करावा लागत होता. पण आजच्या काळात झूम मीटिंग मध्ये सगळं कुठे, आज विश्व एका झूममुळे झुमरी तलयाच्या माणसाशी 1 to 1 पण करायला लागलं, मिळायला लागले. बिलकुल, अगदी बरोबर आहे. आणि त्यावेळेस कंपन्या पण मोजक्या होत्या, मूठभर कंपन्या मूठभर कंपन्या होत्या. आज सरकारनेच एवढं प्रमोट केलेलं आहे, त्याच्यामुळे अनेक कंपन्या डायरेक्ट सेलिंग मध्ये आहेत, अनेक पर्याय उपलब्ध झाले. त्याचा एक पॉझिटिव्ह हे म्हटलं अनेक पर्याय, तर त्याचा निगेटिव्ह हा पण इम्पॅक्ट झालाय की सकाळी मी एकाला प्लॅन दाखवतोय, त्याला दुपारी दुसराच येऊन दाखवतो, संध्याकाळी तिसराच येऊन दाखवतो, त्यामुळे प्रॉस्पेक्ट कन्फ्युज झालाय. हा पण एक त्याचा साईड आहे असं मला वाटतं. हो, आहे. कारण कुठे न्याय द्यावा हे त्यालाच कळत नाही, करू की ती करू. आणि त्यात ज्यांच्याकडे प्रॉपर एज्युकेशन नाही असे जे नेटवर्क लीडर आहेत, ते नाहक तुलना करून डायरेक्ट सेलिंगच्याच दुसऱ्या कंपनीला नावं ठेवण्यात आपलं एनर्जी वेस्ट करताना दिसतात. आणि सर हे मी कधीच केलं नाही आणि करू नये. बरोबर आहे. ऍक्च्युली दरेक कंपन्या आपापल्या जागेवर बरोबर आहे. तुम्ही कोणत्या कंपनीचं काम करता ते महत्वाचं. बरोबर. आणि तुम्हाला कधी पण प्रामाणिकपणे तुम्ही जो प्लॅन स्वीकार केलेला आहे किंवा जिथे तुम्हाला डेव्हलप करायचा आहे, तुम्ही त्या कंपनीबद्दल किंवा तुम्हाला तुमची रेश मोठी करायची ना, हो, दुसऱ्याची कमी करून काय आपण काही अर्थ नाहीये. आणि तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि सभ्य लोकांना ते आवडत पण नाही. दुसऱ्याला नावं ठेवून स्वतःचं काही सांगायला गेलं तर तो सुज्ञ माणूस म्हणतो की बाबा हा आज याला नावं ठेवतोय, उद्या दुसऱ्याला नावं ठेवेल. ते आहेच ना, कारण ते हॅबिट. आणि मग डुप्लिकेशन पण त्याच होणं, तो प्रॉस्पेक्ट पण तुमच्या व्यवसायात आला की तुमचंच अनुकरण करणार आहे. कॉपी पेस्ट. बरोबर, तेच कॉपी पेस्ट अनुकरण होणारच आहे. पूर्वी आणखी सर डीडी द्यायला लागत होते. हो, बरोबर. कंपनीला डीडी पोहोचला की नाही, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. ते मग पोचल्यानंतर 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने भरपूर लागायचे. आणि आपल्याला पण पेमेंट द्यायचं 3 महिन्यानंतर पेमेंट भेटायचं. आजच्या कंडिशन मध्ये काय झालं की आपल्याला पेमेंट करायचं असलं तर तुम्ही RTGS नेफ्ट करू शकता. महिन्याभरात पेमेंट भेटते, कुठे 15 दिवसात, कुठे दिवसावर आलाय. आणि कंपनी पण नेफ्टने आता देऊ शकते. तर हा खूप फरक पडलेला आहे. आज टेक्नॉलॉजीचा योग्य वापर चालू झाला. आणि सरकार डेव्हलपमेंट करून राहिले सर, सरकार प्रमोट करून राहिली आहे. कारण रोजगार तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत आणि रोजगार देणारी जर इंडस्ट्री आहे तर तिला सपोर्ट करणारं सरकार आहे. हा, बिलकुल. रोजगार मेळावा घेतात अनेक ठिकाणी, खरेखर नोकरी लागून राहिली का कोणाला? नाही, शक्यच नाही एवढ्या सगळ्यांना देणं. त्या खुर्चीवर आपणही जाऊन बसलो तरी ते सगळं उपलब्ध करणं शक्य नाही ना सर. आणि आज इंडिया म्हणजे भारत सरकारने ऑलरेडी स्किल इंडिया म्हणून प्रमोट करून राहिलंय का तुम्ही तिथे ट्रेनिंग घ्या, डायरेक्ट सेलिंगची ट्रेनिंग घ्या, असं एक स्किल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चालू केलेलं आहे त्यांनी. तुम्ही वेबसाईटवर जा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. हे लोकांपर्यंत, हे यंग जनरेशन पर्यंत पोहोचायला पाहिजे. कारण बेरोजगार साहेब, तुम्हाला मी सांगतोय, बेरोजगार हा युवा आहे, तरुण आहे. आपला देश म्हातारा झालेला आहे. आलं का लक्षात? पण हे जे युवा आहे, हे युवा खाली बसले नाही पाहिजे. त्यासाठी डायरेक्ट सेलिंग हे वरदान आहे. अगदी बरोबर, तुम्हाला सांगतो. अगदी बरोबर. कोणताही कन्सेप्ट करा, कोणतीही कंपनी करा, पण तुम्ही 20, 25, 50 हजार रुपये 25 वर्षापर्यंत कमवलेच पाहिजे महिन्याचे. अगदी बरोबर. आणि ज्या पण प्लॅन मध्ये गेलं तेव्हा मन लावून तुम्ही तो प्लॅन समजून घ्या. मी हा प्लॅन का बरं स्वीकार केलायचं कारण आहे सर, सर्वे भवन्तु सुखिनः. हा विषय आता हा आहे, सर्वे भवन्तु सुखिनः, वसुदैव कुटुंबकम आपण जे ऐकतोय. तर आज ह्या पृथ्वीवर सगळीकडे सर्वे भवन्तु सुखिनः झालं पाहिजे. तर जोपर्यंत आहे, माझा जीव आहे तोपर्यंत मी अनेक लोकांना मार्गदर्शन तर करू शकतो. अगदी बरोबर आहे की नाही? स्वीकार करण्याचं, नाही करण्याचं काम त्याचं. तुम्हाला नामदेव महाराजांचा सिद्धांत माहित असेल. त्या नामदेव महाराज रोज विठ्ठलाचं दर्शन करण्यासाठी चंद्रभागेला जायचे आणि आंघोळ करायचे. आणि कोणीतरी त्यांच्या अंगावर थुकायचे. बरोबर आहे. एक
व्यक्ती थुकायचे. बरोबर. तर त्याने एक दिवस काय केलं, काय तर मी नामदेव महाराजांची परीक्षाच घेतो, हम्म. 100 वेळा थुकले. नामदेवराव महाराज काहीच नाही बोलले. बरोबर. ते पुन्हा गंगेला आंघोळ करायला गेले आणि पुन्हा परत गेले. तर तो व्यक्ती खाली उतरला आणि पाया पडला. बरोबर. तर नामदेव महाराज काय म्हणाले, अरे काय काय हे, नाही नाही महाराज मला माफ करा. अरे नाही म्हणे, तुम्ही तुमच्यामुळे आज मला 100 वेळा मी आंघोळ केली, त्याचं श्रेय तुम्हाला जातं. त्याच्या श्रेय तुम्हाला जातं, तुमचे पाया पडून मला धन्यवाद करायचा आहे. हा अक्षरशः त्या व्यक्तीचे रण. म्हणजे नामदेव महाराज असे म्हणतात की मी माझं काम केलं, त्यांनी त्याचं काम केलं. बरोबर. आलं का लक्षात? याच पद्धतीनं माझ्या जीवनामध्ये मला जेवढं जमेल तेवढं मी माझं काम करेल. मला लोक काय म्हणतात त्याचं काही घेणं नाही. आणि दरेक व्यक्तीनं सर तुम्हाला सांगतो या पृथ्वीवर आपल्या देशामध्ये खास करून तर महाराष्ट्रीयन लोकांनी, महाराष्ट्रीयन मुलांनी हा विचार केला पाहिजे की बस निरंतर कर्म. येस. लोक काय म्हणतात याच्याकडे बघू नका. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. बस लोकांच्याकडे बोलण्यासाठी आहेच. तुम्ही चांगलं वागा, वाईट वागा, बोलण्यासाठी आहेच. सर तुम्ही मरेपर्यंत बघा, तुम्ही गार्डन मध्ये फिरा, तिथे जे लोक वयोवृद्ध बोलतात फक्त टवाळक्या करतात. बस बस बस. स्वतःबद्दल, विकासाबद्दल, विचारांबद्दल, आनंदाबद्दल कोण बोलताना आढळत नाही, कोणी जाणत नाही. तर 99% हेच चालू आहे. मग आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे. तर असं व्यक्तिमत्व बनलं पाहिजे किंवा निरंतर कर्म आणि त्यामध्ये माझा व्यवसाय आणि त्याच्यातून 10% सेवा. बस हेच. स्वार्थ आणि परमार्थ याची सांगड घालणार. बिलकुल. स्वार्थ आणि परमार्थ हे जरुरी आहे. आणि जिवंत असल्या पण आहे. कोणी पाहिला स्वर्ग आणि कोणी पाहिला नरक, मला सांगा. पृथ्वीवरच आपल्याला जे काही पाहायचं, जे काही आहे, भगवंताला जन्म घ्यावा लागला, रामाला जन्म घ्यावा लागला मानवामध्ये, कारण त्यांना दाखवायचं होतं लोकांना या सगळ्या संकटातून निघायचं आहे, असं सामोरं जायला पाहिजे. असं समोर जा. कृष्ण भगवंत जन्म कुठे घेतला, पालन पोषण कुठे झालं, रण कुठे होतं, तुम्ही विचार करायला शिकण्याला आहे. नुसतंच त्यांनी सल्ले नाही दिले, नाही, बिलकुल स्वतः सामोरं जाऊन उदाहरण घालून दिले. जर त्यांना जर राम आणि कृष्ण भगवंताला जर तुम्ही समजलं तर तुमच्या जीवनात 1% हे दुःख नाही. बरोबर. ज्याचा बाऊ करतोय आपण, ज्याचा आपण बाऊ करतो. अच्छा, डायरेक्ट सेलिंगच्या एज्युकेशनमध्ये, शिक्षणामध्ये माणसं घडताना तुम्ही पाहिले. बिलकुल. पण नवीन माणूस आला ह्या व्यवसायात, तर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल सर, की त्याने ह्या व्यवसायात आल्यानंतर कशा पद्धतीने कामाला सुरुवात करावी आणि टिकून राहायला काय मदत होईल, असा तुमचा गुरुमंत्र काय असेल? माझं तर म्हणणं आहे की ज्यांच्यासोबत ते जॉईन झाले आहेत त्यांनी त्यांचा हात पकडून, म्हणजे मी तर असं समजतो खेकड्याची जात आहे आपण लोक. अगदी बरोबर. खेकडे माहिती आहे का तुम्हाला? डिस्कवरी मध्ये बघितले तुम्ही? खेकड्याची ट्रान्सपोर्ट जे होते ते बंद याच्यात नाही होत, ओपन जहाजमध्ये, कारण ते दुसरीकडे वरती जाऊच देत नाहीत, जाऊ देतच नाही एकमेकाचे. बरोबर. तर यामध्ये ज्या व्यक्तीमुळे आपण या व्यवसायात आलाय त्यांनी त्यांचा हात पकडून त्यांना डेव्हलप करून द्यायचा आहे. आणि त्यांना हा गुरुमंत्र की बस त्यांचा हात पकडून आपण सक्सेस कसं व्हायचं, आपल्या ऍक्टिव्ह अपलाईनचं बोट सोडू नये. बस पहिली गोष्ट. बस हे जर केलं सफल होऊ शकतो. कारण यशस्वी माणसाचंच बोट पकडून आपण यशस्वी होऊ शकतो. बिलकुल बरोबर. ते काय, कुठल्या सिस्टमवर काम करतात, ते कशा पद्धतीने बोलतात, कशा पद्धतीने वागतात, याचं आपण अनुकरण करतो. थोडक्यात हा अनुकरणाचा व्यवसाय. डुप्लिकेशन. बरोबर. आणि डुप्लिकेशन सुद्धा प्रॉपर झालं नाही तर मग ते बिभत्स होणार. मी तुम्हाला काय सांगितलं असं सुरुवातीपासून बोलतोय, सिद्धांत महत्वाचा. अगदी बरोबर. जर त्यांचा गुरु म्हणजे अपलाईन सिद्धांत विहीन वागतोय तर तोही गुरु नाही. बरोबर. मग आपण आपले सिद्धांत बघायचे. दरेक मनुष्य. माझे एक गुरु होते, नर्मदाच्या किनाऱ्यावर नारेश्वर म्हणून एक गाव आहे आणि तिथे रंगवदूत महाराज आहे. तर त्यांचा संदेश होता परस्परो देवो भव. माझं श्रद्धास्थान आहे ते. मी नर्मदेच्या किनाऱ्या अनेकदा जायचो. त्यांनी सांगितलं परस्परो देवो भव. आपण अतिथी देवो भव ऐकलं, पण अनेक देवो भव, पण परस्परो देवो भव म्हणजे जो तुमच्यात आहे तोच माझ्यात आहे. आलं का लक्षात? तर म्हणून मी स्वप्नातही विचार करू शकणार नाही की तुमच्यासोबत अहित करणार. तर अपलाईन तुम्हाला मार्गदर्शन करते आणि तुम्हाला वाटते की सिद्धांत विहीन आहे तर तुम्ही स्वतः अभ्यास करणं चालू करायला. आजची कंडिशन. पूर्वी काळ वेगळा होता, आजची कंडिशन वेगळी आहे.
नाहीतर मल्टिपल याच्यामध्ये तुम्हाला गोवून टाकेल हो, आणि तुमच्या ध्येयातून तुम्हाला विमुख करायला. अगदी बरोबर, अगदी आलं का लक्षात? आणि काळाच्या ओघात एज्युकेट झाल्यानंतर स्वयंपूर्ण होणं गरजेचं आहे. जरुरी आहे. म्हणजे कोणावर विसंबून राहण्यापेक्षा नाही स्वयंपूर्ण होणं, आत्मनिर्भर होणं, त्यालाच डायमंडशिप मिळू शकते असं मला Yes, वाटतं. बिलकुल बिलकुल. अर्थातच आपल्या ऍक्टिव्ह ऑफलाईन कोणाला म्हणायचं, जो सिस्टमवर काम करतो, जो सिस्टम जो एथिकली काम करतो, जो कंपनीच्या आहे, कंपनीच्या टर्म्स अँड कंडिशनवर काम करतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि डायरेक्ट सेलिंगच्या एथिक्सवर काम करतो, डायरेक्ट सेलिंगच्या एथिक्सवर काम करतो. त्याला आपण ऍक्टिव्ह म्हणूया. हा. अपलाईन तर असतातच ना, मला या व्यवसायात आणणारा अपलाईनच झाला, पण तो ऍक्टिव्ह असेलच याची गॅरंटी नाही. काही गॅरंटी नाही सर, काही गॅरंटी. बरोबर. मी हाच प्रयत्न केला की कोणीही माझी अपलाईन असो, मला असं वाटतंय की कंपनीच्या सिस्टमच्या विरुद्ध काम करतोय, तर बिलकुल आपण स्वतः कंपनीच्या सिस्टमवर काम करायचं. हा, मग त्यात काय, कारण कारण बिझनेस बिझनेस सुरुवात हा स्वतःचा आहे, स्वतःचा आहे. स्वतःचा आहे. बरोबर. बिझनेस हा तुमच्यापासून सुरू होतो. हो, हा, त्यांचं बोट पकडायचं नाही पकडायचं, बोट पकडण्याचा लायक आहे की नाही हे पण आपण ठरवायचं आणि आपण आपल्यासाठी बिल्ड करत राहायचं. बिल्कुल. बरोबर. गुरु शिष्य से बड़ा है, हा, बरोबर. ऐसा हम बोलते हैं, हम्म, लेकिन शिष्य गुरु से बड़ा है. खरं आहे. शिष्य नसेल तर गुरुला गुरु कोण म्हणतोय, गुरु असं आहे. हे पण वस्तुस्थिती आहे. आता सर, डायरेक्ट सेलिंगमध्ये आत्ताचं जे चित्र मी बघतोय, म्हणजे एक न्यूट्रल राहून, हो. तर बरेच लोक नुसतं प्रॉडक्टला हायलाईट करताना दिसत आहेत. उदाहरणार्थ हेल्थच्या ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या कंपन्या असतील, कारण यूट्यूबवर बरेच जण, हां सर तुम्ही केव्हापासून हे प्रॉडक्ट घ्यायला सुरुवात केली, तुमचं डायबिटीज केव्हा बंद झाला, तुमचं मूळव्याध कधी कमी झालं, तुमचं हे कधी, अरे पण त्याचा प्लॅनबद्दल बोलताना कोणी आढळतच नाही असं. तर अर्थातच प्रॉडक्टचं सपोर्ट असणं गरजेचंच आहे, त्यात काही शंका नाही. पण तुमच्या लेखी, तुमच्या मते संघटन महत्त्वाचं की फक्त प्रॉडक्ट विकणं महत्त्वाचं, म्हणजे विक्रेता बनायचं आहे की संघटक बनायचं आहे, असं जर प्रश्न विचारला गेला तर तुम्ही ह्या दोन्हीपैकी कुठल्या गोष्टीला जास्त महत्त्व द्याल? सुरुवातीपासून ऐकलं का माझं तुम्ही? हा. मी सुरुवातीपासून सांगतो, संघटन. हा, ते तर तुम्ही या व्यवसायात येण्यापूर्वीपासून संघटक आहात. तुमच्या सुदैवाने नागपूरला सगळ्याच बाबू संघटनेचा हे आहे, बाळकडू तुम्हाला मिळाले तुमच्या नशिबाने. बिलकुल. पण मी एक डायरेक्ट सेलिंगच्या ह्याच्या परिप्रेक्षामध्ये तुम्हाला ते विचारलं की बाबा, जे चित्र दिसते आजकाल लोक की बाबा नाही, अमुक नुसतं वस्तू विकायची, नुसतं हेल्थचं प्रॉडक्ट म्हणून हे करायचं, आणि त्याला एवढा हाईप त्याचा क्रिएट करायचा की लोकांनी ते घेतच राहिलं पाहिजे. घेऊ द्या, चांगलं आहे, पण मला टाइम अँड मनी फ्रीडम माझं संघटन असेल तर मिळणार ना. बिलकुल. माझ्यासारखे 100 लोक, आता जसं तुम्ही विवेकानंदांचं उदाहरण दिलं, 100 लोक जर तयार झाली तर मी आराम करेन ना. हो हो. नाहीतर मी 5 वर्षानंतर सुद्धा मीच जाऊन खाली प्लान देतोय, बिलकुल, तर मी मग माथाडी कामगारच झालो. हो, माथाडी कामगारच झाले. बरोबर आहे. म्हणजे मी माझ्यासारखी माणसं घडवण्यात वेळ घालवला नाही, असा त्याचा अर्थ झाला. खरी गोष्ट. आणि मी लोक पण सुज्ञ असतात, ते म्हणतात सर तुम्ही प्लान दिला ना, लोक नाहीच म्हणत नाही, अमुक ठिकाणी तुम्हीच पाहिजे, तमुक ठिकाणी तुम्हीच पाहिजे, आणि मग माझा अहंकार फुलत जातो आणि मी माथाडी कामगार होतो. बिलकुल. आणि सगळ्यात मोठा घातक तोच आहे, अहंकार. म्हणजे स्तुतीप्रिय असणं जास्त घातक आहे, जास्त घातक आहे. तो कधीच स्वयंभू होणार नाही. नाही, तो स्वयंभू होणार नाही तर तुमचा चेक थोडाफार वाढेल, पण कोट्यावधी रुपयावर कधीच जाणार शक्यच नाही. आज तुमच्याच कंपनीत एक व्यक्ती 2 करोडचा महिन्याला चेक घेते असं हो हो पाहण्यात आले. हो. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये 2 करोड महिन्याला, आणि त्यासाठी करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून मोठा व्यापार नाही केलाय त्या. नाही ना सर, बिलकुल बरोबर बोलले. हे डायरेक्ट सेलिंग मध्ये अविश्वसनीय वाटतंय अनेक लोकांना. वाटते. आता मध्ये त्या टीव्हीवरच्या एका वाहिनीवर सुद्धा एका लीडरचं ते क्लिप काढून त्याचं हसी मजाक उडवण्यात आला, तुमच्या पण पाहण्यात आलं असेल फेसबुक आणि याच्यावर. याला कारणीभूत जे आता लोक हास्यास्पद आपल्याला हे करतात, ह्याला आपले काही लीडर पण कारणीभूत आहेत असं वाटत नाही का तुम्हाला? म्हणजे पोटभर असलं तर हातभर दाखवायचं, 100% वरात काढायची स्वतःची, आणि ते सभ्य लोकांना आवडत नाही, ज्याची आवश्यकता नाही आहे. बिलकुल. याच्यापासून लोकांनी थोडंसं परहेज करायला पाहिजे. मला असं वाटते, जर स्वतःच्या जीवनामध्ये डेव्हलप व्हायचं असेल, तुम्हाला आर्थिक समृद्ध व्हायचं असेल, तर या ज्या गॉसिप्स आहेत यातून दूर राहावं.
दूर राहायला पाहिजे. बरोबर. बिलकुल. जर तुम्ही या सगळ्या गॉसिप्स या सगळ्या गोष्टीकडून दूर राहाल तर हं. तुम्ही सक्सेस लवकर व्हाल. हां. आणि तुम्ही जर यातच गुंतून राहाल की यांनी असं म्हटलं त्यांनी तसं म्हटलं तर तुम्ही संपून जाल. ते तर संपलेलेच आहे. संपलेले आहे. बरोबर. तेव्हाच त्यांना वेळ नाही आहे म्हणूनच ते गॉसिप्स करून राहिले ना सर. अगदी बरोबर. आपल्यापाशी वेळ नाही आहे एवढा. हां. ते कोणाबद्दल काय बोलणार आपण. है की नाही? खाली दिमाग सैतान का घर. खाली मग शैतान का घर. तसं आहे. हां. नाही, पण वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जे डायरेक्ट सेलिंगमध्ये आता जे फंक्शनच्या नावाखाली जे प्रकार केले जातात किंवा जे मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या जातात, अर्थात मोठं बोललंच पाहिजे, ते मिळवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, बरोबर. मोठं स्वप्न पाहिलंच पाहिजे, हे सगळं मान्य आहे. पण ते करत असताना वास्तवाचं पण भान ठेवायला पाहिजे. हा वास्तवाचं पण. आणि ते जर नसेल, ते अवास्तव वाटायला लागलं तर लोकांच्या हसण्याचा आपण पात्र ठरतो. हो. बिलकुल. हे जर टाळलं गेलं तर कदाचित ह्या इंडस्ट्रीकडे बघण्याचा लोकांचा जो थोडासा प्रतिकूल दृष्टिकोन झालाय तो बदलायला मदत होईल असं वाटतं का आपल्याला? बिलकुल होईल. म्हणजे ते पथ्य पाळायला पाहिजे. हो पथ्य पाळायला पाहिजे. अतिशयोक्ती करू नये. अतिशोक्ती करू नये. दुसरी गोष्ट सर, काही ठिकाणी मी असं बघतोय की मर्सिडीज घेतली, BMW घेतली, बरेच फेसबुकवर वगैरे, पण कुणी एवढा मोठा फ्लॅट घेतला, एवढा फार्म हाऊस घेतला किंवा एवढी मोठी बिल्डिंगच स्वतःची बांधली, हे चित्र न टाकता ते गाड्यांची चित्र जास्त हे दिसत आहेत. आणि त्यामुळे पण लोक थोडंसं अविश्वसनीय वाटायला लागतंय असं वाटतंय का? हो, कारण लोकांना कसं आहे, फर्स्ट म्हणजे काय तर कार घेतली म्हणजे खूप झालं, पण त्याच्यापेक्षा तुम्ही दाखवा ना की तुम्ही हे घर बाकीचं पण काय फार्म काय हाऊस केलं. मिळवलंय. हा बाकी सगळ्या गोष्टी आहेत. दागिने घेतले, गाडी साहेब आज चिल्लर माणूस पण नाही का घेऊ शकतो. हप्त्यावर पूर्वीचा काळ तुम्हाला सांगतो सर, 15 वर्षापूर्वी एक गाडी घेणं मुश्किल होतं. हो बरोबर. ठीक आहे, सहसा लोन भेटत नव्हतं. बरोबर. आलं का लक्षात? हा. आणि त्या ज्या गाड्या जर हे दाखवत असेल त्या अर्ध्या तर लोनवरच असतात. होय. दिस इज फॅक्ट. हो. आलं का लक्षात? तर हे असे खोटे जे दाखवणे आहे हे लोकांनी बंद करावे. लोकांनी वस्तुस्थितीवर यावं. हा, लोकांना बघा सर, 5,000 जागेवर 50,000 महिना जरी भेटला तरी सॅटिस्फाईड आहे लोक. तर असे लोक तयार करा ना. ठीक आहे. हा फार्म हाऊस बनवलेला आहे, या फ्लॅट बांधलेला आहे, या घर बांधलेलं आहे, हे दाखवा. बघा गाड्या क्षुल्लक माणूस घेऊ शकतो सर, आज कोणीही घेऊ शकतो गाड्या. काही दाखवून अर्थ नाही आहे त्याला. अच्छा, एक्साइटमेंट आणि ओव्हर एक्साइटमेंट याच्यामुळे फायदे तोटे होतात? तोटे जास्त होतात, फायदे नाही होत. ओव्हर एक्साइटमेंट. हो. मी काही लोक तर संपताना पाहिलेले. अनेक लोक संपताना पाहिले. ओव्हर एक्साइटमेंट. ओव्हर एक्साइट मध्ये आता भजन करून राहिले. आणि ते इंडस्ट्रीला नावं ठेवतात, आपली स्वतःची चूक कधी कबूल करत नाही. त्यांचा तो पेशाच असतो की स्वतः ते कबूल करतच नाही, ते नाव बोट दुसऱ्यांना ठेवेल. बरं, ह्या मधल्या काही काळात हे क्रिप्टो, ट्रेडिंग, ROI असे जे गव्हर्नमेंटच्या दृष्टीने अनधिकृत आहे, बेकायदेशीर आहेत, असे प्लान मार्केटमध्ये आले. बरोबर. त्याच्यामध्ये लोकांना त्यात निष्क्रिय लोकांनी पैसे गुंतवले, म्हणजे पैशाला पैसा मिळाले आहे. बरोबर. ज्यांना नॉन वर्किंग हा शब्द प्रचलित झाला, तुम्हाला नॉन वर्किंग एवढं इन्कम मिळेल तेवढं. बिलकुल. ह्या गोष्टी घातक आहेत की नाही? घातक आहे ना सर. आणि मग त्यामुळे जे फसले गेलेत ते ह्या इंडस्ट्रीला त्याच नजरेतून बघतायत, किंवा जे तुमच्यासारखे जेन्युअन लोक काम करतायत, जेन्युअन प्रॉडक्टवर काम करतायत, जेन्युअन सिस्टमवर काम करतायत, अधिकृत आणि कायदेशीर सिस्टमवर काम करतायत, त्यांना त्रास होतो की नाही याचा? बिलकुल होतो ना. समाजामध्ये एक सांगतो ना सर, मी स्वीकार केलाय सर, माझ्यासारखं दरेकाने स्वीकार करावं. मी स्वीकार केलाय की मला त्रास होणारच आहे. तरी पण मला 100 घडवायचे आहे ना. बरोबर. तर 100 घडवायला वेळ लागते ना. एक मुलं व्हायला पण 9 महिने 9 दिवस लागते. अगदी बरोबर. समजलं का? तसा एक माणूस घडवायला स्वामी विवेकांना तर कितीतरी वेळ लागला, अजूनही झाले नाही. मलाही वेळ लागेलच. प्रयत्न करायला हरकत काय? टिकून राहणं गरजेचं आहे. ते मी करतोय आणि ते मी करणार आहे. त्यामुळे एकतर ओव्हर एक्साइटमेंट मध्ये काही करायची गरज नाही, विवेक जाग्यावर ठेवून सगळं करायला लागेल. बिलकुल. आणि बेकायदेशीर गोष्टी, म्हणजे बेकायदेशीर, बघा पंढरीच्या वारीमध्ये जसे भक्त जातात तसे चोर उचक्के पण जातात. तसं या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा कोणीतरी एक छान हे दिलं होतं की नेटवर्क मार्केटिंग ये भगवान शिव की यात्रा है, जिसमें हर तरह के लोग उसमें
आते भूत आणि राक्षसगण आणि सगळेच, सगळेच सगळे देव येतात. आणि सगळेच, तसं याच्यात सुद्धा असणं स्वाभाविक आहे. तर मग अशा स्थितीत नवीन माणसांना एखादा प्लान त्यांच्या समोर आला तर त्यांनी तो निवड करताना काय काळजी घ्यावी असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे त्यांनी काय निकष बघावेत एखाद्या प्लान त्यांच्या समोर आला तर? त्यांच्याकडे प्लान कोणी आणला, तो व्यक्ती त्याचं कसा आहे, फेस व्हॅल्यू आणि तो त्याचं व्यक्ती चारित्र्य कसा आले आहे, असते. हा ते जरुरी आहे सर आजच्या कंडिशनमध्ये. शिवाय जो प्लान आणलेला आहे तो प्लान काय आहे तो अभ्यास करा त्याचा, आणि अभ्यास केल्यानंतर तुमचं हृदय काय म्हणते ते ऐका. तुमचा मनाचा आवाज जो असेल. बिलकुल तुमच्या मनाचा आवाज सर. तुम्हाला सांगू का, एक सुईवाला पण नाही का करोडपती बनला, सुई विकणारा पण करोडपती बनला. तर तुम्ही प्रोडक्ट कोणती असो तुम्ही मार्केटमध्ये सर्वाइव्ह करू शकता. नाही तरी पण प्रिकॉशन म्हणून बाबा तो ROI सांगतोय का, ट्रेडिंगचं सांगतोय का, त्याच्यातले पॅकेजेस नेमके काय आहेत, ते नियमाला धरून आहेत की हे आहेत, हा बरोबर याची आहे. पण काळजी घ्यायला लागेल. नाही का? बिलकुल 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 की बाबा ठीक आहे नवीन माणसाला त्याच्याबद्दल माहिती नसते, नसते. पण एक स्वतःला प्रश्न विचारला गेला पाहिजे की लाखो रुपयाची जर कोणी इन्व्हेस्टमेंट मागत असेल तर डायरेक्ट सेलिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट हा प्रकारच नाहीये. नाही. हा, तिथे एक खर्च आहे. खर्च आयुष्यात एकदा एक पॅकेज परचेस करायचं एकच बरोबर आहे, आणि ते खर्च आहे म्हटल्यानंतर ती इन्व्हेस्टमेंट नाही. त्याच्या अगेन्स्ट आपल्याला पॅकेजच्या स्वरूपात आपले पैसे वसूल होत आणि एक संधी मिळते. बरोबर. पण जर कोणी सांगत असेल तुम्ही एवढे पैसे गुंतवा मग तुम्हाला ROI मिळेल किंवा तुम्हाला ट्रेडिंग करू, आमची कंपनी ट्रेडिंग करून तुम्हाला 5% 10% देईल, तर ते चुकीचं आहे सर. कोविड नंतर हे खूप वाढलं. हा, हे जे सिस्टम आहे ना, हा, क्रिप्टो, ROI, ट्रेडिंग, हे सगळ्या हे जे आहे कोविड नंतर खूप वाढलं. कारण कोविड नंतर लोक घरात बसायचे, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यानंतर तुम्ही जे गोष्ट बोलताय बिलकुल हा 5 वर्षाचा कालावधी आहे. या स्पॅन मध्ये झालेला आहे. आणि यामध्ये अनेक कंपन्या डुबल्या, अनेक लोकांचे पैसे डुबले. पण मग ते समजतायत हे म्हणजेच MLM आहे जे नाही आहे. 100% नाही आहे सर. क्रिप्टो, ट्रेडिंग, ROI ह्या सगळ्या काहीच हे MLM नाही आहे. डायरेक्ट सेलिंगशी त्याचा काहीही संबंध नाही आहे. हे डोक्यातून काढून टाकावं. बरोबर आहे. पण एका रात्रीत श्रीमंत करणारा सुद्धा हा व्यवसाय नाही. 3 ते 5 वर्ष पार्ट टाइम द्यावी लागते सर. 5 वर्ष, 3 वर्ष नाही, 5 वर्ष मिनिमम माझ्या हिशोबाने. ते तयारीच ठेवायला पाहिजे. हो, 60 महिने बिलकुल द्यायचे तुमच्या जीवनासाठी. आणि 60 महिने तुम्हाला कसे द्यायचे आहे? 1 तास द्यायचे आहे रोजचे, बरोबर की 2 तास द्यायचे, हे तुम्ही आठवड्यातला एक संपूर्ण दिवस द्यायचा हे तुम्ही ठरवा. नियोजन करू शकता आणि तुम्हाला 100% रिटर्न भेटणार आहे सर. गुजरातीमध्ये एक कहावत आहे, करेलो फुकट जतू नथी. केलेलं काही फुकट जात नाही. बिलकुल नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला फक्त तुम्ही ठरवा, तुम्हाला सक्सेस भेटणारच आहे. मुळात आपली इन्व्हेस्टमेंट पैशात नाही आहे. नाही. आपली इन्व्हेस्टमेंट वेळेत आणि मेहनतीत असते. वेळेत आणि मेहनत. मग ती तुम्ही ज्या प्रमाणात करणार त्या प्रमाणात तुम्ही त्याचं आउटपुट मिळवणार. बिलकुल तसंच रिटर्न मिळेल तुम्हाला. त्या प्रमाणात आपण हे करणार. बरोबर आहे. तर एकूण ह्या सगळ्या गप्पांचा सार हा आहे की डायरेक्ट सेलिंग हे एक उत्कृष्ट उत्पन्न देणारं साधन आहे. हो. आता त्या ह्याच्यामध्ये काम करणारे वेगवेगळ्या कंपन्या आहेत. तुमच्या माइंडसेटला सर मी सांगतो, बेरोजगार आणि युवा मुलांना जास्त करून करायचं आहे. त्यांनी हे करायला पाहिजे. मी तर म्हणतो कॉलेजच्या काळातच त्यांनी 12वी पूर्ण झाली, वयाची 18 वर्ष पूर्ण झाली, कुठल्या ना कुठल्या तरी कॉन्सेप्टची स्वतःला संलग्न करून घ्यावं. माझं ऑब्झर्वेशन सर, तुमचंही असेल कदाचित, या मुलांनी जर 18 वर्षात वयाच्या 18व्या वर्षी जर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला तर येत्या 5 वर्षात म्हणजे 23 किंवा त्याच्या 25व्या वर्षात तो बिलकुल त्याच्या पायावर उभा होतो. त्याला नोकरीसाठी ते रिझ्यूम घेऊन फिरायची गरज नाही. बरोबर आहे. आता गव्हर्नमेंट सर्वंटला 60 वर्ष किंवा मानसिकता आपली अशी झाली की आपण म्हातारा झालो 60व्या वर्षी, बरोबर, असं आपलं इंडियन थिंकिंग आहे. हा जो आहे युवा बेरोजगार हा 25व्या वर्षी पायावर उभा होतो आणि 40व्या वर्षी सर्व काही इच्छा पूर्ण होतात. निवृत्त सर. आणि मोठ्या प्रमाणात पेन्शन. त्याने उभा केलेला बिझनेस त्याला पैसे जे देतोय त्याला पेन्शनच म्हणूया आपण. ते नॉर्मल पेन्शनच्या अनेक पटीने. बिलकुल अनेक पटीने. आता जाता जाता तोच प्रश्न की हा व्यवसाय कोण कोण करू शकतं? म्हणजे युवा, तुमच्या म्हणण्याप्रमाणे युवा तर करू शकतातच, माझं टार्गेटच ते आहे. पण जे आज वार्धक्याकडे झुकलेत, टाइमपास विरंगुळा म्हणून
चहाटळक्या करत बसतात तुम्ही हा, मगाशी म्हणाल बिलकुल. तसं गार्डन मध्ये, बिलकुल यांनी पण याच्याकडे गंभीरपणे बघायला पाहिजे. हो. हा. आज मी एक उदाहरण देतो. या पृथ्वीवर हा. पृथ्वीवर सगळ्यात एजेड देश कोणता आहे सर माहिती आहे? नाही. जापान. अच्छा. हा. तिथे 100, 125, हो, हो, हो. 150 वर्षापर्यंत लोक जगतात. बरोबर. का बरं सर? घरात बसून नाही टवळक्या करून. नाही. तुम्ही फक्त म्हणा पैसे 5 लाख रुपये खर्च करून जपानमध्ये एक 15-20 दिवस काढून बघा. तिथलं दिनचर्या बघा कशी आहे त्यांची, हा. म्हातारपणाची पण. बर. तो 100 वर्षाचा जो काम करतो इथला युवा नाही करू शकत. नाही करू शकत. आलं का लक्षात? त्यांनी स्वतःला व्यस्त ठेवले, सातत्याने व्यस्त ठेवलाय. हम्म. आणि आपल्या इथे आपण म्हातारे का बरं बनतो? हम्म. आपण इकडल्या तिकडल्या टवाळक्या करतो, म्हातारे बनतो, निष्क्रिय बनतो. निष्क्रिय बनतो. मी तर असं म्हणतो का दरेक रिटायर म्हणजे 50-60 वर्षी जे पण रिटायर झाले असेल, हम्म. वार्धक्याकडे जे गेले आहेत, त्यांनी आपला वेळ खर्च करण्यासाठी तरी इन्व्हॉल्व्ह व्हावं. तर पुढच्या पिढीसाठी बरंचसं काही सोडून जाऊ शकतो. हा सोडून जाईल. आणि दुसरी गोष्ट आहे सर, काय होते की वयाचे 60-70 झाले की नाही, तर मुलांना आपण सगळं बक्षीसपत्र लिहून दिलं असते बरोबर. किंवा सर्व काही करून दिलं असते आणि मग त्यांचं जीवन त्यांच्यावर निर्भर असते. बरोबर. हे मी पाहिलेलं आहे. हो. आफ्टर कोविड बघितलंय सर, मुलं येत नाही. आम्ही केलेले आहे हो, क्रियाक्रमण आम्ही केलेले आहे. आम्हाला डिपार्टमेंटकडून पोलीस डिपार्टमेंटकडून फोन आले का इथे इथे एक डेड बॉडी आहे असं, तर आम्ही तिथे पोहोचलो बरोबर. आणि आम्ही सगळं केलेलं आहे. तर अशी जी परिस्थिती, आणि मुलांना त्यांनीच घडवलं. हो. मुलं कोणी बँगलोर, कोणी हो. विदेश, कोणी आणि परदेशात. ते काय म्हणतात, आम्ही तुम्हाला पैसे पाठवून देतो, तुम्ही करून टाका. ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती नाही आला पाहिजे. मरेपर्यंत काम, निरंतर काम. बरं. तर हे जे वयोवृद्ध लोक आहेत, या लोकांनी पण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केलाच पाहिजे. 2 गोष्टीसाठी. हा, एक तर त्यांचं आयुष्य वाढेल, वाढेल 100% सर, व्यस्त 100%. राहिल्यामुळे. Yes, yes. आणि त्याच्यातून जे अर्थार्जन होईल तर त्याच्यासाठी सुद्धा लोक बघतील ना, बिल. माझ्या वडिलांकडे किंवा माझ्या आजोबांकडे पैसा आहे, हा, तर आपण त्यांची काळजी घेतली तर तो आपल्याला मिळेल. अगदी बरोबर. हे आहे, मी परिस्थिती बघत आहे, माझ्या डोळ्यासमोर आहे. तर हे असं होणार म्हणजे आपण डिपेंडेंट नाही आहे कोणावर. बरोबर. आणि इतरांसाठी ते एक हे राहील ना, की बाबा एवढ्या या वयात जर हे करतायत, आपण का तर बघतोय? तरुण मुलांसाठी तर मोठी प्रेरणा होईल मोठी. आज माहितीये का सर, लोकांना म्हणत आहे अनेक डॉक्टर हा. की तुम्ही गार्डन मध्ये चाला, हो हो. तुम्ही 10,000 स्टेप चाला. ठीक आहे. जपानमध्ये ट्रान्सपोर्ट म्हणजे जास्त काय केलं जाते, हो. गव्हर्नमेंट वापरले जाते. हो. इथे आपण प्रायव्हेट वापरतो, हो. गाड्या आहे आपल्या. हो. ठीक आहे. म्हणजे जास्तीत जास्त चालतात. हं. ठीक आहे. कशासाठी? त्यांचा व्यवसाय, हम्म. त्यांची जॉब. मग आपणही जर आपल्याला 150 वर्ष 100 वर्ष पार करायचे असेल, तर निरंतर आपल्याला नाही का काम करत राहायला पाहिजे. अगदी. आणि काम करण्यासाठी तुम्हाला सर्वात चांगलं साधन म्हणतो का आफ्टर रिटायरमेंट हा व्यवसाय चांगला, डायरेक्ट सेलिंगचा. बेस्ट. आपल्यासाठी पण, आणि आपल्या शरीरासाठी पण, आपल्या वयासाठी पण. आणि याची आणि- पण मशागत होत राहते ना. याला पण व्यायाम मिळतो ना, विचाराला तो क्रियाशील राहिला दिमाग, हो, तर त्यालाही व्यायामच राहतो ना. बिलकुल तर या सगळ्या आता समारोपाकडे येऊया. बिलकुल सर, बिलकुल. जाता जाता अजून काही मनातलं मनोगत राहिलंय आणि जे मी विचारायला विसरलोय किंवा माझ्याच्याने विचारलं गेलेलं नाही, आणि ज्या विषयावर तुम्हाला थोडंसं बोलावंसं वाटतं, असं काही असेल तर तेही तुम्ही हे करायला हरकत नाही, आणि मग आपण समारोप करूया. माझं म्हणणं हेच आहे सर्वांना हं. की निरंतर कर्म करा, हं. कोणतंही करा, हं. त्याचं तुम्हाला रिटर्न्स हे भेटणारच आहे. अगदी बरोबर. आणि भगवंत कृष्णाचं जे वाक्य आहे, कर्मण्येवाधिकार असते, बिलकुल हे लक्षात ठेवा. मा फलेषु कदाचनकडे बघायचंच नाही. बरोबर. फळाची अपेक्षा ठेवू नका, फळ मिळणारच आहे. तेच तुम्हाला मी सांगितलं. झाड म्हणजे जे हलवा. हा झाड हलवा, ते गुरुजी जे आहे परस्परो देवोभव, हं. आणि लोकांच्या हृदयाशी खेळू नका. बरोबर. परस्परो देव भव. जो देव माझ्यात आहे तो तुझ्यात आहे. देव कोण आहे हो? देव कोणी बघितला? कोणी बघितलं? देव बरोबर. कोणीच नाही बघितला. देव तो मनुष्य स्वरूपातच आहे. आत्म्याच्या स्वरूपात एकमेकात घुसलेला आहे. आणि आपल्या धर्मामध्ये पण आपण कृतज्ञता हे केली आहे ना. मग त्या वृक्षवल्ली आणि नदी, नाले, पाणी, अग्नी, हे पंचतत्व वगैरे, हे आपण कृतज्ञता बाळगणं म्हणजे ते देवाचेच अंश आहेत. बिलकुल. ते कशाला? तुम्ही माझ्यावर वाईट प्रसंग आला, तुम्ही माझ्या मदतीला धावून आली,
देवच आलं ना, देवच रूप बदललं, रूप घेऊन. बदललं. बिलकुल मग ही कृतज्ञता आपल्याला आयुष्य वाढायला मदत करेल. बिलकुल. बरोबर आहे. आज माझे गुरु एवढे मजबूत असल्यानंतर तुम्ही साईनाथ मिळाले. बघा साई समोर आहे. हो. हे सगळे मॅनेजमेंट आहे सर. खरंय खरंय. हे सगळं त्यांनी केलेलं मॅनेजमेंट आहे, माझं आपल्या केलेलं management. प्रारब्धातले हे सगळे ऋणानुबंध आहेत. ते त्या वेळेला कुठे नागपूर, कुठे मुंबई, कुठे कुठे कोल्हापूर, कुठे कोकण, विचार या पण सगळ्या- नाही केला. हा, पण ते आज जुळायचंच होतं आणि ते जुळलं. खूप मजा आली सर तुमच्याशी गप्पा मारून. खूप मस्त वाटलं. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही आपला किमती वेळ दिल्याबद्दल खरंच मनापासून आपले आभार आहे. असं वर्ष 2 वर्षातून पुन्हा पुन्हा आपण मनोगत हे व्यक्त करत राहूया आणि लोकांच्या भेटीला येऊया. तर हे होते आशिष नागपुरे सर, ज्यांच्याशी आपण आता मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांचा नंबर आम्ही नाव आणि नंबर खाली देतोय. ते कोणत्या कॉन्सेप्टवर काम करतात, त्यांच्या या सगळ्या या कॉन्व्हर्सेशनमधून तुम्हाला जर कुतूहल निर्माण झालं असेल तर तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता. सर विचारलं तर चालेल? चालेल. हां, तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता. ते करत असलेल्या कॉन्सेप्टचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तो लाभही घेऊ शकता. त्यांच्या वतीने मी तुम्हाला हमी देतो की त्यांचं जर बोट पकडलं तर तुम्हाला कधीही निराश व्हायची वेळ येणार नाही. आणि तुम्ही त्यांना फोन करून जर ते व्यस्त असतील तर त्यावेळेला उचलला गेला नाही तर ते नंतर तुम्हाला संपर्क साधतीलच. त्याचा लाभ तुम्ही घ्यायला हवा. तर असंच आम्ही अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या यशस्वी महानुभावांना तुमच्यासमोर आणून त्या क्षेत्राची परते म्हणजे पट उलगडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो कितपत यशस्वी होतोय ते आम्हाला माहीत नाही, तुमच्या प्रेमावर अवलंबून आहे. जाता जाता एक तुमच्या कामाची गोष्ट, अन्न वस्त्र निवारा, यापैकी वस्त्र ही गरज भागवणं ही खर्चाची बाब न ठरता उत्पन्नाचा मार्ग ठरला तर समजून घ्यायला आवडेल. KGFचा खाली नंबर आहे, त्याच्याबद्दलही कुतूहल जागं झालं तर कधीही फोन करा आणि समजून घ्या. ह्या वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यातला डायरेक्ट सेलिंग हा एक अत्यंत जबरदस्त मार्ग आहे. इतरही आहेत, इन्शुरन्स सेक्टर आहे, समुपदेशन सेक्टर आहे, संमोहन सेक्टर आहे. अशी वेगवेगळी त्या क्षेत्रातल्या लोकांना आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतोच आहे. आणि तुमचं प्रेम असंच आम्हाला लाभू द्या. पुन्हा भेटायचं असेल तर आता थांबणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.